तू माझं घर आणि गाव सोडून जायला काय घ्यायचं आणि एकदाच सांग, तीनदा सांगू नको. पण तू मला माझ्या घरात किंवा गावात पण नको. आता मी काय बोलली का तुम्हाला? तू बोल न बोल, पण तू हित माझ्या घरात मला नकोय, गावात पण नकोय. दररोज उठलं की ती महाभारत रामायण एकदाच नकोय, एकदाच विषय कट. बोल तुला काय पाहिजे? मी काय मागितलंय तुम्हाला? काय मागितलंय म्हणजे? काय नव्हतं, मी काय मागितलंय? काय मागाय कशाला पाहिजे? तुझा म्हणजे सगळ्या गावात माझी लागली उपनायला. आता नवऱ्यानं रान इकलं, पैसा उडस तर घरी येत नाही. पैसा उडल्यावर कुठं जाईल? येईल आमच्यापाशी. अरे तुमच्यापाशी येत नाही म्हणून सांगितल्यावर तुम्ही तीनदा तीच विषय काय घेताय? कधी म्हणलं कधी म्हणलं मी का म्हणली तुम्हाला? पाहुण्यात देखील फोन यायला लागलं की रान तुम्ही पाहुणे इकडून कुठं जाणार आहे, तुमची पोरं कोण सांभाळायचं? हा, तुला नेमकं चालवलंय काय ती मला पहिलं सांग. माझी परिस्थिती तुम्हाला बोलायची नाही. मला भांडायचं तुमची संग अजिबात नाही. का नाही भांडायचं? का भांडायचं नाही? याच्या आधी लय नेट येत होतं ना, आता काय झालं? जिरलं काय? पण मला भांडायचं नाही तुम्हाला. एक शब्द पण मी तुम्हाला आडवा काय बोलली का? मी सकाळपासून तुम्हाला तुम्ही आले की चालू करताय, आले की चालू करताय. तुम्ही जगू देताय का नाही मला? तो मला 10 रुपये किती पैसे दिले सांग? किती दिलं? बायका देते का नवऱ्या? बायका मग तुला बोलाय कसं येतंय? नवरा जातोय 10 रुपये तिकडं पडतोय, उठलंही सकाळचं जातोय 10 रुपयाला, माघारी येत नाही. हे तुला बोलायच कसं आलं? तो बघितलं मी पिलोय नाही पिलोय? बघितलं का? आलती का बघाय? हो, किती बोलचाल? किती बोलचाल म्हणजे? गप बसलं म्हणून लय फायदा घेऊन येऊ. लय पण बोलूय. अरे ह्या माणसाचा पहिला लय गैरफायदा घेतलाय. कशाचा घेतला गैरफायदा? काय केलं गैरफायदा घ्यायला? काय केलं नाही ती सांग की. काय केलं सांगा? काय केलं? तू सगळ्या पाहुण्याला सांगितलं नवरा 10 रुपये लागला, राणी काय लागला, मी मग पैसे घेतलं मी म्हणतोय. तुम्ही कागद घरात गेला? अरे ती गेलं की विषय झाला, कागद दिली, रान गेलं. उद्या परवा उतार आणले, उतारा मी तुला दाखवतो. राहा मग कुठं राहताय तिथं. जेवढं बापान मला दिलं होतं तेवढं मी पाकी केलं. आई जागा देखील नाही तुम्हाला. माझ्यापाशी थांबू नका, इथं बसू नका. जा काय मला जेवढं एकटं माझी मला वाटतं तेवढं मला एकटं राहू द्या. मला त्रास तेवढा देऊ नका. मला आधी दुसऱ्याला त्रास देता का? मजा वाटली. आता काय होतंय? मला बोलू नका. मला बोलू नका म्हणजे? एक शब्दही बोलू नका. एक शब्द बोलू मी नका तुम्हाला म्हणजे? पाया पडून सांगते, मला बोलू नका. पडली पाया? काय बापानं वळण लावलं नाही काय नवऱ्याच्या पाया पडायचं? कुणाच्या पडली पाया? बहिणीच्या पडली, मेवण्याच्या पडली, आईच्या पडली, बापाच्या पडली, भावाच्या पडली. भावाच्या पडायचं का? माझ्यापेक्षा बार काय ते? का? पण लोटामीच घेत गेली की तिथपर्यंत. माझ्या इथे मग जायला नको का माझ्यापेक्षा? तुझ्याने काय केलं येऊन? तुझ्या आहे आतापर्यंत कुठं गेलती? आताच उगवली. आता फोन करूच तर लई पळते ती. कोण रानात येतोय बघ, मला फोन कर, बघ तू. तर एक भाव म्हणतोय काळजी करू नको, स्टे देऊ आपण. कशावर स्टे देणार आहे? मला तसलं काय कळत नाही. आणि मला काय तुम्ही बोलू नका. तसलं काय कळत नाही? फोन पोचवायचं कसं कळत तुला? कशाचा फोन पोचवला नाही? 2 दिवसात काय तर बोलली का? कालच्या 8 दिवसात मी तुम्हाला एक शब्द काय बोलली? काल तुझ्या बापाचा कसा फोन आलता? कोणाला दिली त्याचं नाव सांगा ना, मी येऊन स्टे येणार आहे. माझ्या राहणार मला तुझा बाप झाला काय आता? कुणाचा? माझा बाप. माझा बाप माझ्या पोरांसाठी पळतोय. कुठल्या पोरांसाठी? नाही, माझी लेकरं दोन आहे ना त्यांच्यासाठी. ती तर आहे ना, त्याला फायदा नाही. न ती तुझा बाप तुझ्या 2 लेकरांसाठी पळतोय. ती लेकरं माझी नाही ती का? मग तुम्हाला कळत नाही? मग माझ्या लेकरांचं बघीन म्हणल्यावर काय मध्ये तोंड घालायची गरज आहे? काय बघेन? काय बघणार आहे तुम्ही? काय बघणार? संपल्यावर काय बघणार आहे तुम्ही? माझ्या लेकरांकरता मी काय तर करीनच. काय करणार आहे? काय केलंय आजपर्यंत? ते आता करणार आहे तुम्ही? माझ्या लेकरांकरता मी पट्ट्यानं काय केलंय ती मला माहिती करून घ्यायचं पण नाही. मग बोलायच कसं येतंय? चुरू चुरू तोंड कसं काय सुटतंय लगेच? तसलं बघू नको, तुला भेणार मी नाही. मी म्हणलं का मला भेला तुम्ही? असं करून डोळं फाडून माझ्याकडे बघू नको. तुम्ही जा, त्याचा फायदा घेणार. ग बसणार तू? अरे अख्खं तुझं घरबार ग बसणार नाही. तू काय सांगायला लागली ग बसणार फायदा घेऊन म्हणून?
तुम्ही लोकांनी एवढं मला टॉर्चर केलंय तुझ्या बापानं आईनं भावानं, पण एक दिवशी जी बदला घेणार आहे, क्लिअर खट वसूल करणार आहे सगळं. करणार आहे ना? हा. काय करायचंय ते करा. मी काय तुम्हाला म्हणलं का करू नका? म्हणलं का करू नका? तुम्हाला जे काय तुमच्या होतंय तेवढं सगळं करा मग. मग तर शांत. अरे मी पण बघतो आज 2-4 दिवसांनी तुम्ही इथं कसं राहताय ते. कसं राहताय म्हणजे? इकलंय सगळं उतारा ते नावाला उद्या किंवा परवा तलाठीने दिला की निघा राहणार ना बाहेर. कुणाच्या राहणार नाही का? ज्याला इकलंय त्याच्या मी निघू. ऑटोमॅटिक सगळं निघणार आहे. मी निघा, मी म्हणणार नाही तुम्ही निघा. हे माणूस तुम्हाला धक्का देऊन बाहेर काढत. लय सोपं वाटत होत ना. नवरा म्हणजे झाडाचा पाला पाचोळा केर खोकला उडून जातोय असं वाटत होतं. होय तुम्हाला जे शिकवते ती जी म्हणते ती का नाही? मला नाही ती कोण शिकवाय. शिकवल्याशिवाय तुम्ही काय मी बारका नाही लोकांचा ऐकून घरात तमाशा कराय, पण तो केलाय त्याचा परिणाम हे ऐकत. इथनं पुढल्या आयुष्यात बी तीच परिणाम बघायला. काय वाटत नव्हतं सुखानं ना. आता जायचं असं माझं एकटीच मी कशी पण करेल. तुम्ही नका टेन्शन. एकलीच म्हणजे काय पण करीन मी घर बसल्या. घर बसल्या करणार. काय करणार घर बसल्या? तू जा बाय घर सोडून. तू गेले सोडून मला सुख लागत नाही. पोरांचं माझी मी बघीन. पोरांच्या नावावर 3-3 लाखाची आकड्या करून टाकेन. ती मोठी होते त्याच्यावर जागते ती परत त्यांची ती. माझी मी बघीन माझं काय करायचं ते. पण तुझं माझ्या घरात काय काम नाही. ती तुझी तू बघ. स्वतःला जगाय काय लागतंय ती स्वतः कमवल्याशिवाय माणसाला कळत नाही. दुसऱ्याही जेव्हा जगाय येतं, पण स्वतःही जेव्हा स्वतःला जगणं लय अवघड आहे. आणि जे जगाय शिकतील ना तेव्हा सांगा आम्हाला. मी जगून दाखवेन तुम्हाला. काय करून पण दाखवेन तुम्हाला. मला एवढं पण हे समजू नका काय. बघितलं की ज्या दिवी नवऱ्याचं कामच आहे आम्हाला घरात आणून द्यायचं बाजारात, आम्ही बसून खायचं. नवरा मारायला जर लागला तर बायकांचं कामच आहे. ती कधी मरतोय वाट बघायचं. दररोज त्या मानात बुक्या घालायच्या. कधी घातले? कधी सोडले ते? कधी तुम्ही बुके खायचं आहे? तुम्ही दुसऱ्याला बुके घालून टाकचाल हे करून शिला पाक. बोलून बोलून पाक त्याचं पाक हे करून ठेव चला. काय करून ठेव चला? आम्ही अजून केलं नाही. ज्या दिवशी त्या वळी येईल ना तेव्हा मग हे दिवसा चालणं पडेल आणि दिसेल बी दिवसा कसं चालणं पडतं ते. पोळ्यात